तू कितीही पैसा कमवत असेल, पण जर तू या चुका करत असेल, तर खरं सांगतो तू कधीच श्रीमंत होणार नाही. कारण गेम हा फक्त अर्निंगचा नाही तर डिसिजनचा आहे. मी गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि आतापर्यंत 60 लाखपेक्षा जास्त कमाई केली. आणि या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये मी खूप साऱ्या लोकांना भेटलोय. ओके. मग ते जॉब करणारे असू दे, छोटे-मोठे व्यापारी असू द्या, मोठ्यात मोठे बिझनेसमॅन. आणि या सर्वांमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे काही लोकांची महिन्याची कमाई ही 15 ते 20,000 आहे, तरी पण ते फायनान्शियली खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. आणि काही लोकांचा महिन्याचा पॅकेज हा लाखो रुपयाचा आहे, तरी पण ते पैशासाठी रडत आहे. आणि या 2 कॅटेगरीतल्या लोकांमध्ये काय फरक आहे माहीत आहे का? तो म्हणजे सवयीचा. आणि आज मी तुला त्या 8 चुका सांगणार आहे, ज्या चुका जर तू सुधारल्या तर खरंच तू पैशाचा गेम बदलू शकतोस. चूक नंबर 1, उरलं तर सेव्ह करतो हा वाला माइंडसेट. आता खूप सारे लोकं काय करतात, महिन्याची सॅलरी आली रे आली, की लगेच खर्च करतात. मूव्ही बघण्यामध्ये, फिरण्यामध्ये, Netflixचा रिचार्ज करण्यामध्ये, भरपूर साऱ्या बिनगरजेच्या गोष्टी करण्यामध्ये. आणि यामधून जर काही उरलं तर सेव्ह करतात. पण रिॲलिटी सांगू, काही उरतच नाही, त्यामुळे सेव्ह होत नाही. म्हणून सिंपल रूल सांगतो, सगळ्यात पहिले सेव्ह कर, मग स्पेंडिंग कर. चूक नंबर 2, इन्कम वाढली, खर्च वाढला. आता एखाद्याची महिन्याची सॅलरी आहे 30,000 आणि ती वाढून अचानक झाली 50,000, तर मग तो लगेच काय करतो? नवीन फोन, नवीन गाडी, नवीन कपडे, नवीन गॅजेट, नवीन शूज. खर्चच खर्च, खूप सारा खर्च. आणि याचा शेवटी रिझल्ट काय? तू आहे तिथेच आहे. त्यामुळे डोक्याचा वापर कर आणि खर्च कंट्रोल कर. चूक नंबर 3, गुंतवणूक टाळणं. आता तुझी महिन्याची सॅलरी 50,000 झाली, तर मग त्याला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट कर. म्युच्युअल फंडमध्ये झालं, स्टॉकमध्ये झालं, गोल्डमध्ये झालं, या बिझनेसमध्ये. तर नाही, यामध्ये खूप जास्त रिस्क आहे. मग खाऊ दे महागाईला तुझ्या पैशाला. आता महागाई तुझे पैसे कसे खाते? 10 वर्षाआधी ₹1 किंमत ही वेगळी होती आणि आज ₹1 किंमत ही वेगळी आहे. मी मान्य करतो, सेव्हिंग सेफ आहे, खर्च कंट्रोल करणं पण सेफ आहे, पण इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. चूक नंबर 4, क्विक मनीवाला माइंडसेट. आता खूप सारे लोक काय करतात, लवकर पैसे कमवण्याच्या नादात कुठल्या पण फर्जी स्कीममध्ये आपला पैसा टाकतात आणि तो पैसा पूर्णच्या पूर्ण डुबून जातो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पैसा हा कधीही शॉर्टकटने बनत नाही, या कधीही लवकर बनत नाही. पैसा बनतो हा लाँग टाईममध्ये. त्यामुळे कधी पण आपण जे पैसा लावतो ना, त्याच्या आधी ना 100 वेळा विचार करा, कारण तो पैसा आपला मेहनतीचा असतो. चूक नंबर 5, दुसऱ्याशी कंपेअर करणे. आता तुमचा एखादा शेजारी आहे, त्याने नवीन मोबाईल घेतला, तर तुम्हाला पण तसा एक नवीन मोबाईल घ्यायचा असतो. या तुमच्या भावकीमध्ये कोणी एखादी गाडी घेतली, तर तुम्हाला पण तशी गाडी घ्यायची असते. पण खरं सांगू, हा ना खूप मोठा ट्रॅप आहे. या ट्रॅपमध्ये आपण स्वतःसाठी कधी जगत नसतो, आपण नेहमी जगतो हे दुसऱ्यासाठी. दुसऱ्याने जे केलं ते आपल्याला करायचं असतं. पण खरं सांगू, स्वतःची लाईफ जर एन्जॉय करायची असेल ना, एक चांगली लाईफ जगायची असेल ना, तर नेहमी स्वतःसाठी जगा. चूक नंबर 6, कुठलीही नवीन स्किल शिकणे नाही. तू जॉबवरून आला, तू दुकानातून आला, तू कॉलेजवरून आला आणि घरी आल्यानंतर तुला जो फ्री टाईम भेटतो, त्यामध्ये काय करतो? Netflixवरती मूव्ही बघत बसतो, Instagramवरती रील्स स्क्रोल करत बसतो, गर्लफ्रेंडशी गप्पा मारत बसतो आणि नंतर म्हणतो काय, माझी इन्कम वाढत नाही आहे. 2 वर्षाआधी साइड बाय साइड मी एक स्किल शिकणं सुरू केलं होतं आणि 2 वर्षात 60 लाखपेक्षा जास्त कमाई केली. आता ही कमाई मी कशी केली? कुठले स्किल शिकलो आणि त्याच्यावरती काम कसं केलं? पूर्णपणे डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे. डिटेल पूर्णपणे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. जर हा प्रेझेंटेशन, हा व्हिडिओ तुला हवा असेल तर एकदा कमेंट कर. सर्व माहिती तुझ्यापर्यंत पोहोचून जाईल. चूक नंबर 7, रिस्क घेण्याची भीती. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, भीती वाटते. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, गोल्ड खाली आलं तर भीती वाटते. बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, लॉस झाला तर भीती वाटते. पण खरं सांगू का, रिस्क घेतल्याशिवाय ना तू कधीच श्रीमंत बनू शकणार. असं नाही की कुठं पण काही पण रिस्क घे. नाही, बिलकुल नाही. रिस्क नेहमी कॅल्क्युलेट घ्यायची. पूर्णपणे ॲनालिज करून समोरच्या प्रत्येक गोष्टी समजून रिस्क घ्यावी लागेल. आणि हां, रिस्क तर घ्यावीच लागेल जर तुला श्रीमंत बनायचं असेल तर. चूक नंबर 8, कुठलीही प्लॅनिंग नाही. आयुष्यात काही लोकं एवढे आळशी झाले ना, त्यांचे काही स्वप्नच नाही. जगतो का मरतो हे त्यांना काहीच माहिती नाही. बस जगायचे म्हणून जगतायत. त्यांचे काही गोल्स नाही, त्यामुळे त्यांची काही प्लॅनिंग नाही. प्लॅनिंग नाही, त्यामुळे त्यांचं काही बजेट नाही. आणि बजेट नाही, त्यामुळे शेवटी ते कन्फ्युजनच कन्फ्युजन. पण एक गोष्ट खरं सांगू, श्रीमंत बनणं ना काही रॉकेट सायन्स नाही आहे. वर सांगितलेल्या 8 चुकापैकी एक जरी चूक सुधारली ना, ते ऑटोमॅटिकली ना सर्व तुमचं म्हणजे सगळ्या चूक ऑटोमॅटिकली सुधारून जातील. मी मागच्या 2 वर्षामध्ये यातली एक पण चूक केली नाही. त्यामुळे 2 वर्षात 60 लाख रुपये कमवले माझ्यासारख्या पोरानं. तर तुम्हाला कमवणं काही मोठी गोष्ट नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.